बोदवड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। बोदवड येथील अन्सार पिंजारी या व्यक्तीची चाकू हल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 दिवसांपूर्वी मयत अन्सार पिंजारी यांचे घरात चोरीची घटना घडली होती। या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती। याचाच राग मनात धरून आरोपी अब्रार शाह याने अन्सार पिंजारी यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे। या हल्ल्यात अन्सार पिंजारी गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। दरम्यान आरोपी अब्रार शाह हा गांजाच्या नशेचा आहारी गेलेला असल्याची चर्चासोबत त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी बोदवड पोलीस अधिक तपास करत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। सर इकडे बोदवडला एक मर्डर झालेला आहे एका पोराचा। हॅलो, एक परवा एक चोरी झाली, ती चोरीचा संशय म्हणून यांनी त्याला सांगितलं की बाबा हा संशयित आहे। त्यांनी त्याचं सुरुवात केली, पोलिसांनी त्याला उचलला नाही, यांनी त्याला शोधायला सुरुवात केली त्या ज्यांनी चोरी केली त्यांनी, आणि नंतर स्टेटस ठेवलं त्याचा मर्डर करते त्यांनी याला धमकी दिली। त्यांनी येऊन एनसीआर त्याला घ्या माझा मर्डर करणार आहे। आज त्याचा मर्डर झाला। मुस्लिम समाजाचे दोघे तरुण होते। आता इतके मोठा रोज जमलेला बोदवड तालुक्यामध्ये बोदवड एसपी जे आपल्याकडे आलेले आहे, काय नाव तुमचे एसपी? हा, एसपी नवीन आलेले आहे। त्यांना मी फोन करून सांगितलं ठीक आहे मी बघतो, तुम्ही मला काही सांगू नका, मी करतो म्हणे। आता इथे सगळा जबाब जमलाय, मुक्त हे पूर्ण बोदवड शहर जे आहे ते पेटलेलं आहे। एका तरुणाच्या घरात चोरी होते, तो संशय व्यक्त करतो, पोलीस इतकं निग्लिजन्स करतात की त्याचा डायरेक्ट पोट फोडून टाकतो। तो त्याच्या कडेवर छोटा पोरगा होता, त्याने स्टेटस ठेवलं यांचं कोणतंच प्लेन कोच काम करत नाही ते की ते त्याला हे करतील, तो गुन्हेगार आहे। आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री महोदयांना तर माझी विनंती आहे की पहिला एसपीला निलंबित केलं पाहिजे। एसपीला माझ्यासारखा मला सांगतोय फोन करून एखाद्या एपीआयचा आता बळी घेतली, पण मग एसपी काय करतो, एसपीला 4-4 वेळा सांगतो मी किती 18 चोऱ्या झाल्या, किती एवढं सगळं होतंय। 18 चोऱ्या झाल्या, एका ज्याला निष्पन्न केला त्याच्यापासून वस्तू घ्यायची तर सोडून द्यायचं, एवढा भयंकर चाललाय आहे। माझी विनंती आपल्याला मान्य की आता एसपीवर कारवाई झाली पाहिजे। मला असं वाटतं मी आता हे पूर्ण शहर बंद करतोय आणि मी जिल्हाही बंद करण्याचा आवाज देतोय। माझी विनंती अशी की तुम्ही कसं करताय मला सांगा, काय करता येईल। जी जी प्लीज 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 बघूया आता काय होतं। तर मी आपण एक 8 तासभर बसू, एसपी नाही आले इथे, गाव बंद करू। भाऊ, सदरील हल्ल्यामध्ये युवकाचा मृत्यू झालेला आहे, याबाबत संपूर्ण घटनेबद्दल काय सांगाल आपण? एक 8 तारखेला अन्सार पिंजारी नावाच्या एका चांगल्या युवकाचा जो मेहनती होता त्याच्या घरात चोरी झाली। त्यांनी कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांना काही लोकांचे नावं त्यांनी संशयित म्हणून सांगितलं। त्यातल्या एकाने त्याला 2-4 दिवसावर धमकी दिली, तुम्हाला नाव का सांगितलं, आणि त्याच्यानंतर धमकी दिल्यावरही ह्या युवकांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर त्याच्यावर 17 तारखेला एक एनसीआर दिला। एनसीआर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टेटस लावलं की मी तुझं मर्डर करेल, आणि चौथ्या दिवशी त्याचा मर्डर करतोय। म्हणजे पोलीस प्रशासन याच्या संदर्भामध्ये किती गलथानपणा पोलिसांचा होता, किंवा अशा पद्धती हिस्ट्री सेंटर लोक जे आहे मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय, किंवा मधल्या 6 महिन्याचा जर रेकॉर्ड घेतला तरी 50च्या वर चोऱ्या आज बोदवड शहरात झाल्या। एकही चोरी डिटेक्ट होत नाही। चोरी झालेला माणूस जातो, सांगतो, समजून सांगतो, तिथे जातो,
त्याची चोरी दाखल करायची पोलीस तसदी घेत नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांच्या विषयी मोठा रोष आहे. आज हा पोरगा जो ज्यांनी मर्डर केला त्याच्यावर ज्या दिवशी एनसी झाली त्या दिवशी कॉन्स्टेबल केला आणि ते सांगून तू पुरुषला जाऊ नये, म्हणजे तू पुरुषला ये आणि तुझीवर कारवाई करतो आम्ही निघून जा. पण इतक्या सहजतेने यांनी घेतलं तो त्याचे चाकू घेऊन सुरी घेऊन स्टेटस लावतोय. इथे जर नकली बी एखाद्या अवजाराचा स्टेटस लावला तर पोलीस गुन्हा दाखल करतात. कायद्याचा एक धाक असतो, तो कायद्याचा धाक या मुक्ताईनगर मतदारसंघातून बोदवड तालुक्यातून पूर्णपणे गेलाय. जर बघितलं आपण तर दुपारी घटनावर माहीत पडतावर मी एसपी महोदयांना फोन केला. एसपी महोदय मला माहिती आहे मी करतोय, काय करतोय, ह्या क्षणापर्यंत आरोपी अटक झालेला नाहीये. जी मंडळी जी पोलिसांना गाव माहिती आहे, गावातला प्रत्येक व्यक्ती माहिती आहे, कोणत्या गल्लीत कोणते 2 नंबर धंदे चालतात हे माहिती आहे. आज या सगळ्या अहिलेकार कंपनीचे मुस्लिम लोक आहेत त्यांना सगळं माहिती आहे. त्यांनी 4 वेळा सांगितलं की हा तिची विक्री करतो, दरवाजाची विक्री करतो, अमुक करतो, त्याच्यावर कधीच कोणती कारवाई झाली नाही. आता एक जण येऊन भेटला की माझी मोटरसायकल चोरी झाली, 3 दिवसाहून फिरतोय, मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याची नोंद घेतली जात नाही. अशा पद्धतीत जर होत असेल तर मला वाटतं पोलीस स्टेशन काय आणि मग लोकांचा पोलिसांच्या विषयी विश्वास जर उडाला तर खऱ्या अर्थाने कायद्यावरचा विश्वास उडेल. आज या सरकारच्या माध्यमातून कायदा कठोर अंमलबजावणी करत असताना सामान्य माणसाला निर्भय वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीची एक पोलिसांच्या माध्यमातून आपण मेसेज केला पाहिजे. पाहतो पण ह्या बोदवड तालुक्यामध्ये इतकी निंदनीय अवस्था होत असेल तर मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि आज या घटनेचा निषेध म्हणून खऱ्या अर्थाने या लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. पण इथे एसपी महोदयांनी किमान बोदवड तालुका 50 गावांचा तालुका एक मोठं शहर आहे, नगरपालिका शहर आहे, एक एपीआय काम करतोय, मोजके कॉन्स्टेबल काम करताय, अनेक चोऱ्या होत आहे. पीएसआय जे आहे ते महिन्याभराहून सीकवर गेलेले आहे. त्या पीएसआयच्या जागी दुसरा अधिकारी देण्याची तसदी मुळीच घेण्यात आलेली नाही. पुरेसं मनुष्यबळ नसेल तर कायदा सुव्यवस्था कशी राखली जाईल. अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम आपल्याकडे सगळ्या समाजाच्या माध्यमातून असतात, त्याच्यावर पोलीस कसे बंदोबस्त ठेवतील. पण एखाद्याला घ्यायचं सस्पेंड करायचं आणि आपण त्याच्या नामानिर्णय होऊन जायचं या पद्धतीत एसपी महोदयांची कारवाई होताना मला दिसते. जिल्ह्यामध्ये नुसते मर्डरचा ऊत आलाय, कायदा सुव्यवस्था केली आहे. तुम्ही कोणत्याही टपरीवर केलात तर कुठेही गुटखा पडून जातो. सगळीकडे 2 नंबर धंद्याचा ऊत आलाय. पण पोलिसांना काय पाहिजे, पोलिसांची कारवाई काय आहे, पोलिसांचा धाक कोणाकडे आहे. मग पोलीस आणि हे मिळून जर सगळं चाललं असेल तर मग आम्ही आमची सुरक्षा स्वतःही करू शकतो. असं जर असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी फोन केलाय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते त्यांना फोन केलाय, माननीय गुलाबराव पाटील साहेबांना फोन केलाय, सगळ्या नेत्यांना मी माहिती दिली आहे. आता मी 10 मिनिटात निर्णय घेईल. जर व्यवस्थित निर्णय नाही झाला तर मी ही बॉडी एसपी साहेबांच्या दालनात घेऊन जाईल. शेवटी आज एक तरुण व्यक्ती मेला, 32 वर्षाचा तरुण मेलाय, जो काम करत होता, घर चालवता, घर उघडं पडलेलं आहे. कोणाला काही घेणे नाही. आम्ही याच्यावर कारवाई करू, आम्ही विचारपूस करू, आम्ही तपास करू. आता या क्षणाला निर्णय घेण्याची पोलिसांची या टायमावर मला दिसत नाही आहे. गोल सगळं चाललंय. मला वाटतं हे निषेधार्थ आहे, सामान्य नाही आहे. त्याच्यामुळे आता कारवाई नाही झाली तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन निश्चित करणार आहे.